घाटकोपरमध्ये काल दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि याच भागातील स्थानिक नगरसेवक विजेंद्र शिंदे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सध्या या सगळ्या भागातली काय परिस्थिती आहे? कारण 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता सध्या तिथली काय परिस्थिती आहे? आता सध्या तिथे वरती जो संतोषी माता नगरचा जो काय डोंगराचा भाग खाली आला आहे, तर संतोषी माता नगरचे जे धोकादायक घरं आहेत, एक 100-1 घरं ती वरची जी होती, त्या लोकांना आपण खाली करायला लावून महानगरपालिका प्रशासनामार्फत त्यांना आपण खाली करून त्यांना दुसरीकडे आपण पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेच्या शाळेमध्ये केलेली आहे. आणि त्याचसोबत ज्या गवसिया चाळीवरही दरड कोसळली, त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे की वरतून दरड येऊन डायरेक्ट खाली घरावर कोसळू शकते, अशा खालच्या लोकांना पण आपण तिथून स्थलांतरित करून शाळेमध्ये ठेवलेलं आहे. सध्या तरी आपण त्यांना महानगरपालिकेच्या शाळेमध्येच त्यांचे सगळे राहणं खाण्यापिण्याचे आपण पूर्ण व्यवस्था तिथे केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये माझी असं प्रशासनाकडे मागणी असणार आहे की आपण संपूर्ण मुंबईमध्ये हे जे काही असे धोकादायक ठिकाणं आहेत, त्या धोकादायक ठिकाणांची आपण पाहणी करून तिथे ताबडतोब आपण जी काही गरजेच्या गोष्टी त्या कराव्यात. इनफॅक्ट मी असं म्हणेन की 2 महिन्यापूर्वी 66 ब अंतर्गत महानगरपालिका सभागृहामध्ये मी यावर चर्चा घडवली होती. आणि 2 महिन्यापूर्वी मी प्रशासनाकडे ही मागणी केली होती की दरवर्षी दरड कुठे ना कुठे कोसळत असते, तर आपल्याला तिथे थोडंसं आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून जिथे जिथे शक्य आहे तिथे ते स्थलांतर, पुनर्वसन आणि जिथे जिथे अजून दुसऱ्या गोष्टीने शक्य असतं तिथे जिओ नेटिंग, स्विस टेक्नॉलॉजीने नेट लावतात, ती जिओ नेटिंग करावी जेणेकरून दरड डायरेक्ट खाली कोसळून बेसावतपणे लोकांचा जीव जाता कामा नये. परंतु मुंबई महानगरपालिका प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिपाक असा झाला की आज माझ्या या प्रभागामध्ये नाहक 8 लोकांना आपला जीव गमवायला लागला. 7 जण जखमी आहेत आणि त्या 8 जणांमध्ये सर्वात वाईट आणि दुर्दैवी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये एक 1.5 वर्षाचं बाळ आहे लहान आणि एक 3 वर्षाची छोटी मुलगी आहे, म्हणजे ज्यांनी अजून जगही पाहिलं नव्हतं. अशा बाळांना या दुर्दैवी घटनेमध्ये आपला स्वतःचा जीव गमवावा लागला. आणि म्हणून माझी प्रशासनाकडे आग्रही मागणी राहणार आहे की आपण नियमांचा बागुलबुवा न करता मानवतेच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये जिथे जिथे जवळपास मुंबईमध्ये 350 ठिकाणं आहेत अशी जिथे धोकादायक दरड कोसळण्याची शक्यता आहे. आणि जवळपास 21,438 348 438 कुटुंब असे आहेत की ज्या धोकादायक परिस्थितीमध्ये जीव मुठीत धरून राहतात. त्यामुळे माझी महानगरपालिका प्रशासनाला आग्रही मागणी राहणार आहे की आपण युद्ध पातळीवर या गोष्टीचा विचार करावा आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण रिटर्निंग वॉल बांधा आणि जिथे जिथे शक्य आहे त्यांना स्थलांतर करून पुनर्वसन करा. जिथे जिथे शक्य आहे तिथे जिओ नेटिंग करा. ज्या भूमिकेत ज्या पद्धतीने करता येईल, पण यापुढे कोणाचा जीव जाणार नाही याची महानगरपालिका प्रशासनाने नक्कीच दखल घ्यावी अशी माझी मागणी राहणार. घाटकोपर असेल, कुर्ला असेल, या परिसरात यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तुम्ही जसं सांगता की 2 महिन्यापूर्वीच तुम्ही प्रशासनाकडे या सगळ्या संदर्भात लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील कुठल्याही पद्धतीची हालचाल झाली नाही. प्रशासनाचं साफ दुर्लक्ष झालं असं म्हणायचं का? 100% प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडली आणि 8 बिचारा निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यावेळेस 2 महिन्यापूर्वी 66 ब अंतर्गत मी चर्चा घडवली, चर्चा घडवल्यानंतर एखाद्या तरी अधिकाऱ्याने येऊन बाबा तुमची मागणी काय, नक्की कुठला पोर्शन आहे, काय करता येईल तिथे येऊन पाहणी करणं तरी गरजेचं होतं. पण प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्याकडे त्यांना त्याची गरज वाटली नाही आणि त्याच्यामुळे त्या 8 लोकांचा जीव गेला. म्हणून माझी मागणी अशी राहणार आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे या 8 लोकांचा जीव गेला त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि यापुढे मुंबईमध्ये कुठेही दरड कोसळू नये, मुंबईमध्ये कुठेही कोणत्याही निष्पाप माणसाला ढिगाऱ्याखाली काढून जीव जाऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यासाठी तत्पर राहावं आणि युद्ध पातळीवर या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रशासकीय कारभार करावा. आजही हजारो लोक जे आहेत ते धोकादायक परिस्थितीमध्ये राहतात आहे. त्यांचा देखील जीव मुठीमध्ये घेऊन राहतात आहे. काय प्रशासकीय स्तर असेल, महानगरपालिका असेल, या स्तरावरती तात्काळ उपाययोजना होणं किंवा तात्काळ उपाययोजना आणि एक लाँग टर्म उपाययोजना असं काय होणं गरजेचं आहे? बघा, तत्काळ उपाययोजना आपण हे करू शकतो की जिथे जिथे शक्य आहे माझ्या माहितीप्रमाणे जर जिओ नेटिंग आपण केलं तर जवळपास तुमचा धोका 90% कमी होतो. आज माझ्या या भागामध्ये जिथे लँडस्लाईड झाली तिथेच मी जिओ नेटिंगची मागणी केली होती. ती जर जिओ नेट तिथे केली असती तर हे 8 लोक निश्चितच त्यांचा जीव वाचला असता. एक तर दरड कोसळली नसती आणि जरी खाली आला असता डोंगर तरी सुद्धा अवधी मिळतो, वरती दगड अटकतो, अवधी मिळतो, लोकांना पळायला बाहेर वेळ मिळाला असता आणि प्रशासनाला काहीतरी तिथे कारवाई करण्याचा वेळ मिळाला असता. परंतु वेळ नाही मिळाला. साखर झोपेमध्ये सकाळी 3 वाजता एवढी मोठी दरड कोसळली त्यामध्ये आणि माणसं अडकली. आणि मी ही पण मागणी केली होती की हे जे काही भाग आहे ते सगळे दुर्गम आहेत. डोंगराच्या कॉर्नरला राहणारे लोक तिथपर्यंत डायरेक्ट कोणतेही वाहन जात नाही आणि ते वाहन जात नसल्यामुळे कोणती सामुग्री नाही, यंत्रणा काहीच आतमध्ये जाऊ शकलं नाही. हे जे काही पूर्ण बचाव कार्य झालं हे फक्त पहार आणि ते ब्रेकरनेच छोटे छोटे दगडं तोडून घमेल्यामधून ते सगळं सामान साहित्य बाहेर बाहेर काढावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासन यांनी ज्या पद्धतीने हे कार्य व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने महानगरपालिका प्रशासनाने अपघात होण्याअगोदरची जी काळजी घ्यायला पाहिजे
ती घेतली नाही म्हणून आज हा दुर्घटना झाली. ही सगळी घटना पाहता आता तुमचा इथून पुढे पाठपुरावा कसा असेल? माझ्या आता येत्या 18 तारखेला सभागृह आहे. सभागृहामध्ये मी तर याच्यावर जाब विचारणारच आहे प्रशासनाला. पण त्याचसोबत माझी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगणं आजही बरंचसं असं निदर्शनास येतं की काही अधिकारी अजूनही 4 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळातून बाहेर आलेले नाही आहेत. त्यांना केबिनमध्ये बसूनच फक्त पेपरवर सह्या करण्याने आदेश करण्याची त्यांना सवय लागलेली आहे. ती सवय त्यांनी मोडली पाहिजे आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करून प्रत्यक्ष ग्राउंडला काय अडचणी आहेत, काय लोकांच्या समस्या आहेत हे नगरसेवक ज्यावेळेस मांडतात त्यावेळेस त्या नगरसेवकांसोबत जाऊन जरी त्यांनी पाहणी केली तर त्यांच्याही समस्या त्या लक्षात येतील आणि प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यानंतर बऱ्याचशा अडचणी दूर होतात आणि काम करण्याची तिथे आपल्याला माहिती मिळते. आपण कशा पद्धतीने काम तिथे एक्झिक्यूट करू शकतो कोणतंही काम याची आपल्याला थोडीशी आयडिया येते. त्यामुळे माझी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागणी आहे की आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींकडे विचार करावा आणि जे जे गरजेचं आहे ते करावं. अन्यथा आम्हाला नगरसेवकांना आता यापुढे नगरसेवक न राहता सर्वसामान्य शिवसैनिकाच्या भूमिकेमध्ये येऊन जो बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक आहे त्या भूमिकेत आम्हाला येऊन काम करावं लागेल आणि मग त्यानंतर जे काय होईल त्यावेळेस त्यासाठी सगळे अधिकारी जबाबदार असतात. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.